ज्याची मान मोठी तो मंत्री आणि ज्याची घेरी मोठी तो महाराज. या कोणाचाच तोच व्हायला, या कोणाचाच व्हायला नाही. मग दिनाचा म्हणजे काय? अरे जे रंजले गांजले त्याची म्हणी जो आपण. जे रंजले गांजले, कशाला रंजले गांजले? या इंद्रियानं बेजार केली. काय दिन झाले. कोणा बेजार केलं? दिन कोण करते? माणसाला दिन कोण करतं? इंद्रियच काय करीत असते? दिन करीत असते माणसाला. त्या इंद्रियाने काय केलं? बेजार केलं. आणि आता हे इंद्रिय काबूमध्ये राहिले नाही, बेकाबू झाले. काय झाले? बेकाबू झाले. आणि असे बेकाबू झालेल्याचा तो कोण आहे? सोयरा. स्वायरा आहे. स्वायरा काहून म्हणले? हे बघा, महाराज लोक म्हणत नाहीत, महाराज लोक म्हणत नाहीत देवमावा कोणी लागतो. देवाची नातू जोडलं पाहिजे. काय जोडलं पाहिजे? सांगा बरं, कधी जोडलं आपण कोणतं नातं? अरे यशोदेनं मुलाचं नातं जोडलं, उद्धार झाला. वसुदेवानं मुलाचं नातं जोडलं, उद्धार झाला. अर्जुनानं मैत्रीचं नातं जोडलं, उद्धार झाला. गवळणीनं देवाचं नातं जोडलं, भक्तीचं नातं जोडलं, उद्धार झाला. प्रत्येकानं आपलं काही ना काहीतरी काय जोडलं? नातं जोडलं, तेव्हा त्याचा काय झाला? उद्धार. आपला देव कोणता नातेवाईक? बरं, देव नाही म्हणाला का मी स्वायर आहे? देव म्हणायला लागला तुम्ही दीन जरी असले तरी मी तुमचा स्वायर आहे. म्हणजे देव स्वीकार करायला तयार आहे, पण आपण त्याला आपलं मानायला तयार नाही. आपण इतके बाळले, आपण पशु पक्ष्यापेक्षा बी खाली आहे. अरे पशु पक्षी जर पेतं तुटलं तर त्याला जवळ येऊ देत नाही. चिमणीच्या पिलेला जर पक्का आले आणि ते उडून गेलं तर पुन्हा चिमणी त्याला विचारित नाही. गाईचं वासरू पिऊन सनी एकदा तुटलं तर पुन्हा ते त्याला विचारित नाही. आणि हे तर किती जन्मात तर किती पिढ्याचं धरायला नको. मान आलूच तर याचं काय सुटी, काय सुटी?